जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय. आता मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. हा विषय असा आहे की सर्वांना माहिती आहे की आपल्या या भारताला घडवण्याकरता ओके आणि ह्या देशामध्ये एवढ्या लोकांनी बलिदान दिलं आहे, त्यांच्या बलिदानाचं कर्ज आपल्याला फेडलं पाहिजे. ओके, बघा, मी मानतो इंडियन आर्मीला. इंडियन आर्मी माझी फॅमिली आणि आपले राजे छत्रपती शिवाजी राजे यांना मानतो मी खूप. ओके, त्यांचा मावळा मी स्वतःला समजतो. भले माझ्यामध्ये तेवढे गुण नसतील, पण मी त्यांची जी शिकवण आहे त्यांची शिकवण मी फॉलो करतो. मी जास्तीत जास्त व्यवस्थितपणे होण्याचा मी फॉलोअप करतो. आणि माझं असं म्हणणं आहे की हीच आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आपल्याला शिकवण दिली, जे त्यांनी आपल्याला चांगले संदेश दिले, तर त्याचं पालन करा. ओके, त्या शिकवणीला फॉलो करा. ओके, पण मी आज बघतो आहे की करून जातीभेद चालला आहे, सगळीकडे जातीवाद चालला आहे. काय का चाललं आहे मला कळत नाही. एक चुकीचं आहे अगदी. ओके, दुसरी गोष्ट, स्त्रियांचं तर इज्जतच करत नाही कोण. आपली स्त्री ही देवीचं स्थान आहे. ओके, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचं स्थान म्हणजे किती मोठं आहे, त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. एकदम विचित्र वातावरण झालं आहे या देशामध्ये. तर माझं सगळ्यांना एकच सांगतो मी, किती पण देवपूजा करा, किती पण उपास तपास करा, काहीही होणार नाही. किती पण पूजा घाला, काही होणार नाही. तुमचे कर्मच घाणेरडे असतील, आपले कर्मच घाणेरडे असतील, तर काय फायदा मला सांगा. शनिदेव सोडेल का? आपण म्हणतो, आपण घाबरतो शनिदेवला. शनिदेवचा न्यायच तेच आहे. जर तुमचे कर्म चांगले असतील तर शनिदेव नक्की तुम्हाला मदत करेल. ओके, ते तुम्ही बिचाराच्या कुत्र्यांच्या पाठी लागला, कबुतरच्या पाठी, हत्तीच्या पाठी, जनावरांच्या पाठी लागला, मग देव सोडेल का? अगदी चुकीचं आहे. फार वाईट परिस्थिती झाली आहे आणि खरंच फार लवकर हे अंत होणार आहे. मी खरं सांगतो. एवढे मोठमोठे जे सायंटिस्ट लोक, शास्त्रज्ञ लोक म्हणतात, अमेरिकेचे वगैरे, आपले भारताचे पण, ठीक आहे, कलियुग चालू आहे आणि अजून पुढे लय वाईट परिस्थिती येणार आहे. ओके, तर आपण जर चांगलं वागलं, आपल्या सगळ्या गोष्टी आपण जर कंट्रोल केल्या, तरच मला वाटतं हे सगळं काय कंट्रोल होईल. तर आपण स्वतः जर व्यवस्थित नाही वागलो तर मग कसं काय होणार मला सांगा. तर म्हणून मला सगळ्यांना एक विनंती आहे की चांगले वागा, चांगले कर्म करा. ओके, जनावरांची काळजी घ्या, पर्यावरणाची काळजी घ्या. पर्यावरण नाही तर सगळं संपलं. हे दुष्काळ वगैरे आहे, टायमावरती पाऊस येत नाही का. ओके, मग खाणार कुठून? शेती कुठून करणार? शेतकरी बिचारा मरेल, पाऊस नाही काय नाही तर कुठून शेती करणार आहे पण मला सांगा. म्हणून सांगतो, हे देवपूजा नुसतं करू नका, चांगले कर्म करा, प्राण्यांना खायला द्या, प्राण्यांची काळजी करा आणि स्त्री पुरुषांची सगळ्यांची इज्जत करा, रिस्पेक्ट करा, व्यवस्थित छानपैकी राहा. ओके, बस एवढंच मला बोलायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.